जय जय रघुवीर समर्थ. पुस्तकाचं नाव सार्थ मनाचे श्लोक, मनोबोधाचा अभ्यास. निरूपण केलंय मारुतीभुवा रामदासी यांनी. श्लोक क्रमांक 11. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मनातांची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम. हे मना, या जगामध्ये सर्व सुख संपन्न असा कोण आहे? तूच विचार करून पहा. या देहामध्ये जोपर्यंत हे मन जागृत आहे, कार्यरत आहे, तोपर्यंत कोणीही सुखी होत नाही. हे चंचल मन संकल्प विकल्प करून सुख दुःखाचे डोंगर उभे करते. इतकेच काय, जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकवते. असा त्या मनाचा मनोधर्म स्वभाव आहे. मनाच्या चपलपणा पुढे वायूचे चपळपण बापुडे. मनाच्या चपळपणाची गंटी करता येत नाही. जोपर्यंत मन कल्पनारहित उन्नत होत नाही, तोपर्यंत त्या मनाला खरे सुख मिळत नाही. पूर्वजन्मी ह्या मनाने जी कर्म केली, त्या कर्माची फळे भोगण्यासाठीच हा जन्म मिळाला आहे. संचित प्रारब्ध क्रियमाण असे हे दुष्ट चक्र सातत्याने फिरत आहे. अशा अशांत चक्रामध्ये जे जीवादी चैतन्य अडकले आहे, त्या चैतन्याबरोबर मनही गतिमान होऊन फिरत आहे. मनाची प्रत्येक कृती कर्मफल प्राप्त करून देत असते. असंख्य जन्मातील कर्मफले संचितामध्ये जमा होतात. त्या असंख्य असणाऱ्या संचितातून अल्पसे प्रारब्ध भोगण्याकरता देह धारण करावा लागतो. शेवटी देहेंद्रियाचे नाते जडले की पुन्हा कर्मफले भोगावी लागतात. जय जय रघुवीर समर्थ.